प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा 9 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपल्या चॅनलवर. तर आपण बघतोय विजय भोसले साहेब आज ड्युटीवर जॉईन झालेत बरं का. लग्न झाल्यानंतर ड्युटीचा त्यांचा पहिलाच दिवस आहे. आता आल्या आल्या त्यांनी आधी नमस्कार केलाय चौकीला आणि आल्या आल्या वडापाववाल्याने आवाज दिलाय, ओ भोसले सर, अहो पावची लादी आणि वडे पाठवू काय? भोसले सर म्हणतात, नको रे बाबा नको, बायकोने डबा पाठवलाय रे बाबा, वडापाव वगैरे नको, पोट सुटतं बरं. पण आता भोसलेला पुन्हा काय वाटतं काय माहिती. ते पुढे जातात आणि मागे वळून पुन्हा म्हणतात, एक काम कर, संध्याकाळी पाठव 4-5 वडे. वडापाववाला हसतो भोसलेला. भोसले म्हणतो, हसू नको हसऱ्या, धंदा करायचा आहे ना तुला. आता जमदाडे आली आणि गुड मॉर्निंग म्हणते. आता भोसले सर मुद्दाम तिची टर उडवतात आणि म्हणतात, अरे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, फुलकोबीसारखं तोंड कुठेतरी बघितलंय मी. तुम्ही त्या टणटणी पोलीस स्टेशनला असताना. जमदाडे म्हणते, अँथनी. त्यावर आता भोसले म्हणतात, सॉरी चुकीचं नाव घेतलं मी. काय पण गरीब पोलीस स्टेशनला कसं काय आल्या बाबा तुम्ही? भुईवाडी पोलीस स्टेशनला. अच्छा, म्हणजे महिला कॉन्स्टेबलचं ते हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे का? अँथनी पोलीस स्टेशनवरनं तुम्ही सेलिब्रिटी म्हणून आलात का? आता ही जमदाडे म्हणते, सर माझी चेष्टा नका करू. आधीच ते मामलेदार सर मला काम करता येत नाही, करू देत नाहीये. मी महिला आहे ना म्हणून. आधीच माझं डोकं गंज चढलंय, मला ना टेन्शन आलंय, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. आता भोसले म्हणतो, म्हणून तू माझं डोकं खायला आली आहेस का? हे बघ, आता तू तुझे नवीन शिक्षक आणि तू आता एका शिक्षकाची चाडी दुसऱ्या शिक्षकाला करू नये. जमदाडे म्हणते, सर तुम्ही ना माझं ऐकतच नाही कधी सिरियसली, मी फालतू बडबड करायला आलेली नाही आहे. आता भोसले म्हणतात, केवढा तोरा तुझा जमदाडे, अगं BP चेक कर, हाय झाला असेल तो, अगं हसत राहावं, मोकळ्या मनाने राहावं. जमदाडे त्या ॲक्सिडेंट केसबद्दल बोलते तेव्हा भोसले म्हणतात, माहिती आहे मला. जमदाडे म्हणते, सर पण खूप मोठा झोल आहे, ड्रायव्हर नव्हता चालवत गाडी, पण त्याने सगळा आळ स्वतःवर घेतलाय. तर आता पुन्हा एकदा त्यांनी ड्रायव्हर दाखवलाय. आता त्या ड्रायव्हरला कोर्टात नेणारे. हा मामलेदार त्याला म्हणत असतो, नाश्ता केला का रे? तो म्हणतो, हो केला ना. मग आता तो मुद्दाम घाबरवतोय त्याला, पोटभर केला ना बाबा नाश्ता, तुला आता कोर्टात नेतील जामिनासाठी, बहुतेक मिळणार नाही तुला जामीन, पण तू घाबरू नको, कोर्टात नीट उत्तरं दे. आता इकडे जमदाडे माहिती सांगते सगळी विजयला. आता भोसले विचारतात, अच्छा तो स्वतः नव्हता चालवत का गाडी? त्या परदेशी गाड्यांसारखं नाही, म्हणजे सारडाकडे तेवढे पैसे आहे, तशा महागड्या गाड्या तो मागवू शकतो, म्हणजे विदाऊट ड्रायव्हर गाडी चालतात ना त्या. जमदाडे म्हणते, नाही हो, तो ड्रायव्हर नव्हता चालवत गाडी, दुसरा कोणीतरी होता, त्याचा नातलग कोणी असावं कदाचित. विजय म्हणतात, तुझं काय म्हणणं आहे, तो स्वतःहून समोर आलाय का? जमदाडे म्हणते, सर हे ओव्हरऑलच झोलाड प्रकरण आहे. विचार क्रमांक 6, दिसत असं नसतं म्हणून जग फसतं. जमदाडे सांगते की तिथे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन चाललं होतं तेव्हा तिथे मी होते सगळ्यात पहिल्यांदा, नंतर ते कासिम आणि बाकीचे आले. आता जमदाडे सांगते की तिथे डेड बॉड्या पडल्या होत्या आणि एक गाडी होती, तिथे माणसं चिरडले होते. आता तिथे जमदाडेने कसं इन्व्हेस्टिगेशन केलं ते सगळं तिने भोसलेला सांगितलंय आणि हा ड्रायव्हर तिथेच लपून बसलेला असतो. जमदाडे त्याला मारते आणि म्हणते, तुला अक्कल आहे का, काय करून ठेवलंयस तू? तो काहीतरी थातूर मातूर कारण देतो की लाईट नव्हते रस्त्यावर म्हणून मला दिसलं नाही वगैरे वगैरे. विजय म्हणतो की तुला डोक्याला खाद्य मिळालंय तर शोध. मग आता जमदाडे म्हणते, सर मोठं प्रस्थ आहे. मग आता ते म्हणतात, हो बऱ्याच जमिनी आहे, मालमत्ता आहे. मग आता ही जमदाडे म्हणते, हो पण त्यांचा ड्रायव्हर फुटपाथवर गाडी घालतोय, 4 माणसं उडवतोय आणि लगेच कन्फेस पण करतोय, हे झोल आहे सर. विजय विचारतात, तुझ्या इंचार्जचं काय म्हणणं आहे? जमदाडे म्हणते, केस सोडून बाकी सगळं म्हणणं आहे त्यांचं. मग आता तिच्या बाबतीत काय झालं ते सांगते जमदाडे की कशा पद्धतीने अपमान केला तिचा त्या मामलेदाराने. विजय म्हणतात, चूक तुझी आहे जमदाडे, अगं हवी तशी माणसं मिळत नाही नेहमी, उगी लाडा करू नकोस, जॉब आहे, नोकरी करायची, असं विचार का करत नाही ग तू? अगं तो सिनियर आहे ना तुझा. जमदाडे म्हणते, सर कळतं मला माझी ड्युटी, कधी तुम्हाला बाई म्हणून फेवर दिले का? मला साधं थँक्यू पण नाही म्हणलात तुम्ही. आता तेवढ्याच जमदाडेसाठी चहा आलाय. विजय म्हणतात, जितक्या चौक्या तितका चहा, पोलिसाची ड्युटी आहे जमदाडे, अगं जिथे तिथे जावं लागतं, पोस्टिंग झाल्यावर ऍडजस्ट करावं लागतं. जमदाडे म्हणते, तुम्हाला मजा येत असेल ना. जमदाडे नाहीये, कटकट गेली. आता विजय म्हणतात, तुला कसं कळलं? अरे खरंच मजा येते. काय हो मॅडम, या मॅडम गेल्यापासून चौकीत मजा येते ना, शांत झालंय सगळं. असं बघू नको, ही स्टाईल माझी आहे, त्या टणटणीवरती अशी स्टाईल मारू नको. आता जमदाडे म्हणते, अरे टणटणी नाही अँथनी. मग आता विजय म्हणतो, बरे शांतपणे चहा पितो मी, तू गेल्यापासून ज्युनियर व्यवस्थित काम करतात आणि तुझ्या जागी जो आलाय ना, हा काय पोरगा आहे तुला सांगतो, सब इन्स्पेक्टर नंदकुमार खैरे. अरे ओढाले बायसेप आहेत त्याचे आणि असा भारी माणूस आहे बघ. आता ही जमदाडे म्हणते, डबा आणतो का तू तुमचा? विजय म्हणतात, डबा नकोच आहे मला, बायको देते डबा. अरे बघ आला तो. आणि हा नंदकुमार दिसत
दिसायलाच असा तगडा वगडा आहे बरं का, बाकी काय ते पुढे बघाच तुम्ही. आता तो येतोय आणि विजयला जय हिंद म्हणतोय आणि मग आता विजय सर जमदाडेची ओळख करून देतात आणि सांगतात की अरे या सब इन्स्पेक्टर जमदाडे आधी तुझ्या जागी होता त्या, पण काय ना आमची आधी बॉन्डिंग नव्हती, पण तुझं आणि माझं ना शेअरिंग छान जमलंय बघ, असं आमचं नव्हतं. काय जमदाडे मॅडम बरोबर बोलतोय ना मी? बोल रे काय केलंस? मग आता हा नंदू कॉल रेकॉर्ड देतो आणि म्हणतो हे कॉल रेकॉर्ड आहेत सर, तुम्ही सांगितलं होतं ना. तर विजय म्हणतात अरे हे मी तुला आधी म्हणजे सुट्टीवर जायच्या आधी सांगितले होते ना. आता हा नंदू म्हणतो तुम्ही मला काढायला सांगितले, मी काढून ठेवले. भोसले सरांचा पचका झालाय. ते म्हणतात व्हेरी गुड बेटा, पण मला फोटो काढून पाठवायचे ना मग याच्या आधीच. जमदाडे हसायला लागते आता. मग तो नंदू म्हणतो सर तुम्ही कुठे सांगितलं होतं फोटो काढून पाठवायचे. विजय म्हणतात आता काही उपयोग नाही रे याचा. तो नंदू म्हणतो आता काय करू? भोसले सर म्हणतात घे आणि बैस बाबा तिकडे. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, सांग पाटला काय करू, दौतलेखन कुठे ठेवू, असा तो प्रकार आहे. काय ते तुम्ही समजून घ्या. असो तर आता ते सांगतात व्हेरी गुड नंदू, व्हेरी गुड, आजची कामं सगळी संपव. जमदाडे हसायला लागते. तेव्हा भोसले सर म्हणतात तुला काय झालं ग दात काढायला? भोसले म्हणते चांगला आहे नंदकुमार. भोसले सर म्हणतात चांगला आहे चांगला आहे, निदान सांगितलेली कामं तरी करतो आणि कसाही असला ना तरी मी त्याला सांभाळून त्याच्यासोबत काम करणार. जमदाडे विचारतीये भोसले सरांना आता केसचं काय करू ते सांगा. पण आता प्रेक्षकांनो इथेच मध्ये त्यांनी एक सीन दाखवलाय. आता जो ड्रायव्हर दाखवला ना त्यांनी, ही बाई त्याची बायको आहे. आता एक मोठ्या गाडीतला माणूस आलाय आणि तो या बाईला म्हणतोय नमस्ते बहिणी कशा आहात. ती बाई म्हणते ह्यांना कुठेतरी घेऊन गेले, त्यांना भेटू दिलं नाही, मला डोक्यावर काळं कापड टाकलं होतं. मग हा माणूस म्हणतो अहो ताई काय काळजी करू नका, सारडा साहेबांनी सांगितलंय ना सगळं काही व्यवस्थित होईल. सारडा साहेब सगळ्यांची काळजी फॅमिली माफकच घेतात, तुमची पण घेतील. आणि आता त्या बाईला त्याने बरेच पैसे देऊ केले, श्रीमंत लोक आहेत आणि तोंड गप्प ठेवायला सांगतायत या बाईला. आणि तब्येतीची विचारपूस करतो त्या बाईची आणि म्हणतो सासू सासरे मजेत आहे ना, काळजी करू नका, तुम्ही आमच्या फॅमिली सारखे आहात, असं म्हणून तो निघून गेलाय. आता भोसले सर जमदाडेला म्हणतात तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे जमदाडे, पण याच्यासाठी प्रूफ लागतात, तुला कळत नाही का? जमदाडे म्हणते अनुजा हवालदारचं काय झालं, काही बोलणं झालं का? भोसले सर म्हणतात नाही ना ग, काहीच नाही, एवढी हुशार आहे ना ती, यातनं सटकली गती. विषय असा आहे ना सुहास साटम अडकला, रॉबिन गेला, फक्त कायदा ॲपचं कंबरडं मोडलं, पण ही अनुजा हवालदार सुटली ग. तिची बदली वरळीला झाली ग. जमदाडे भूतकाळ कधीही पाठ सोडत नसतो, आपण तिला सोडायचं नाही. आता जमदाडे म्हणते हो सर, आपण मगरच्या बायकोला वचन दिलंय, तिला सोडायचं तर नाहीच. भोसले सर म्हणतात हो, अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ग जमदाडे, काहीही झालं तरी अनुजा हवालदारला शिक्षा ही होणारच, मगरच्या गुन्हेगाराला शिक्षा होणार, त्या अनुजा हवालदारला मी काही सोडत नसतो. तर प्रेक्षकांनो आता अनुजा हवालदार दाखवली आहे त्यांनी आणि ती 3 इसमांशी बोलतीये ज्यांचे चेहरे दाखवले नाहीयेत. आणि आता अनुजा हवालदारने ड्रग्स व्यवसायामध्ये तिचे पंख पसरायला सुरुवात केली आहे. इथे तिने एक स्ट्रॅटर्जी सांगितली आहे त्या लोकांना की आता आपल्याला आपला व्यवसाय पसरवावा लागेल, पार्ट्या करणारे लोक सगळीकडे आपल्याला हा व्यवसाय पसरवायचा आहे, हे मार्केट कॅप्चर करायचं आहे. पण आता या हायफाय लोकांमध्ये आपल्यासारखी माणसं काम करायला घ्यायची, त्या सुहास साटम सारखी नाही. आता कदाचित या सारडाचं कनेक्शन अनुजाशी निघावं असा माझा अंदाज आहे. आता पुढे बघूयात आपण काय काय घडतंय ते. पणच आपली सिस्टीम बनून आता यामध्ये काम करायचं असं ती 3 लोकांना स्ट्रॅटर्जी सांगते आणि ते लोक दाखवले नाहीयेत. तर आता इकडे जमदाडे मोठ्या मोठ्या गप्पा मारत असते सगळ्यांना. आता तेवढ्यात तिथे भोसले येतो आणि म्हणतो काय काय चाललंय, झाली का सगळी कामं तुमची, संपली, चला राजीनामा देऊ का सगळ्यांना, निघा. आता जमदाडे म्हणते जाऊ द्या ना सर, आपलेच आहे ना सगळे. आता भोसले म्हणत असतो आमची शिस्त मोडायची नाही जमदाडे, तुझं ते अँटनी पोलीस स्टेशनला जा. जमदाडे म्हणते सर असं काय करता, मला तिथे बोर होतं. मग जमदाडे म्हणते बोशू कशी आहे. आता भोसल्यांचा चेहरा खुलतो आणि ते म्हणतात मस्त मजेत. अगं तुला सांगायचंच राहिलं, काल ताई आली होती. मग आता ही म्हणते अरे अच्छा, म्हणजे विद्या गोरे तुमच्याकडे. मग आता हा भोसले म्हणतो हो हाय का नाही, अगं T20 जिंकलो ना आपण, ती मॅच. जमदाडे म्हणते ते मॅचचं सांगायला आली होती का ती तुम्हाला. त्यावरती भोसले म्हणतात की ते फार काहीतरी महत्त्वाचं गिफ्ट देऊन गेली आहे ती मला. इथे ताई आणि भोसलेचा संवाद त्यांनी दाखवलाय. तर ताई भोसलेला म्हणत असते अरे अमरावतीच्या जेलमध्ये सुटून मी डायरेक्ट तुझ्याकडे का नाही आले ते सांगते तुला. कधी कधी ना अरे आपण एका गोलामध्ये असतो, आपल्याला नाही दिसत रे बाहेरचं, त्या गोलाच्या बाहेर आलो ना की दिसतं आपल्याला सगळं नीट. आता हा विजय विचार
विचारतो काय दिसते तुला ताई? मग ताई म्हणते अरे धंद्याची गाडी, अरे काळ बदलला रे भोसले, धंद्याची गणितं बदलली आहे, सिस्टीमच बदलली आहे बघ. पूर्वी कसं होतं भोसले, हॉटेल बार रेड लाईट एरिया इथे आपला माल दिसायचा सापडायचा. आता तसं नाही राहिलंय रे. आता किती माणसं पकडले, किती धाडी घातल्या, किती कारवाई केल्या, पण काय झालं? अरे आधी विकले जात होते का ड्रग, त्यापेक्षा आता जास्ती विकले जात आहे. अरे लहान लहान पोरं नशेडी होत आहेत, लहान लहान पोरांना टार्गेट केलं जाते. अरे त्या पार्ट्या असतात ना तिथे ड्रग्ज दिले जातात. काहीतरी चुकतंय रे भोसले. अरे ते किलवर आहे का आणि कोणीतरी जो कोणी आहे ना तो सुमडीत धंदा करतोय. आणि तुला जे वाटतंय ना की तू मुंबईच्या माफियाला गुंगारा दिला, अरे त्याच्यासाठी तो त्या साध्या या गुदगुल्या पण नव्हत्या. भोसले म्हणतो अरे विषय असा आहे ताई की हा जो ड्रगचा राक्षस आहे ना तो वाढत चाललाय, पण याला कोण खाऊ घालतंय? मग आता ही ताई म्हणते अरे भोसले सगळे सगळे खाऊ घालताय. अरे भोसले सगळे हे लोक ना पैशासाठी हपापलेले आहेत आणि जेवढे हपापलेले आहेत ना ते सगळे या राक्षसाला पोचताय. आता तर डिस्ट्रीब्युशनची नवीन त्याने सिस्टीम शोधून काढली आहे, आपल्या समोर आहे रे, पण आपल्याला कळत नाही काय आहे. मी तुला सांगायला आले भोसले, तू घाबरू नको पण गाफील पण राहू नकोस. लक्षात ठेव ती सिस्टीम काय आहे ते मी तुला कळवेल लगेच. पण मुंबईच्या या आभाळामध्ये काळा ढग येऊन बसलाय. हा काळा ढग कायमचा येऊन बसलाय बघ. हा ढग कुठल्याही क्षणी फुटेल, अख्खी मुंबई या पुरात वाहून जाईल बघ. त्याच्या आधी हे सगळं थांबव. आता जमदाडे विचारतीये सिस्टीम कसली सिस्टीम? आता हे भोसले सर म्हणतात अगं ताई येते, तिला जेव्हा कळलं तेव्हा ती आपल्याला सांगेलच. पण हे जमदाडे तू कशाला टाइमपास करतेस? तू जा ना, मला माझी कामं आहेत, तू जा तुझ्या पोलीस स्टेशनला जा. जमदाडे म्हणते अरे यार सर तुम्ही मला सांगितलं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. अहो त्या भुलाबाई रोडला जो ॲक्सिडेंट झाला आहे ती डाऊटफुल वाटते केस, मी काय करू? मग आता हे भोसले म्हणतात सिम्पल आहे. अगं सारडासारखी श्रीमंत फॅमिली ज्यांची महागडी गाडी, ही गाडी जर ड्रायव्हर चालवत नसेल तर दुसरा कोण माणूस आहे जो ही महागडी गाडी चालवू शकतो? मग आता जमदाडे म्हणते फॅमिली मेंबर. मग आता भोसले म्हणतात अगं मग चौकशी कर. मग जमदाडे म्हणते अहो केली चौकशी, हे बघा किती श्रीमंत लोक आहेत ही. मग आता जमदाडेने एकेकाचे फोटो दाखवलेत, या त्यांच्या मिसेस, हा मोठा मुलगा आणि हा लहाना मुलगा. या सारडाला 3 मुलं आहेत आणि हा सगळ्यात लहाना मुलगा आहे ना तो विकी सारडा. तर असो प्रेक्षकांनो इथेच हा भाग त्यांनी पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की या भोसलेच्या घरी पाहायचा कार्यक्रम असतो ना देवयानीच्या मैत्रिणीचा, आणि ते पाहायला येणारे पाहुणे हे सारडा प्रस्तच आहे. आणि आता ते आल्या आल्या भोसलेच्या तेव्हाच लक्षात येते की हा सारडा ही त्याची बायको आणि हा त्याचा लहाना मुलगा. तर आता भोसलेला हे सगळं कनेक्शन कसं लागतंय ते पुढे बघूयात. नवीन केस आहे, नवीन जोश आहे प्रेक्षकांनो, नवीन नवीन मालिकेचा रिव्ह्यू मी देते. तर मग माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि नवीन मालिका तू भेटशी नव्याने या मालिकेचा रिव्ह्यू देखील आपल्या चॅनलवर नक्की ऐका. कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.